नाशिकच्या सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक 11 मधून मायाताई निवृत्ती शेठ काळे या निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांना प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त व भक्कम पाठिंबा मिळत आहे. नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की नवीन चेहरा, स्वच्छ प्रतिमा आणि विकासाची दृष्टी असलेल्या मायाताई काळे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. यावेळी नागरिकांनी मायाताई काळे यांना निवडून देण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला असून प्रभाग क्रमांक 11 मध्ये परिवर्तनाची लाट निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. काय सांगाल वहिनी, प्रभाग क्रमांक 11 मध्ये लोक येत्या 2 दिवसात निवडणूक लागणार आहे. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला कसा नगरसेवक हवा? मायाताई सारखा एकदम एकनिष्ठ नगरसेवक पाहिजे. आणि मायाताईंचं कार्य असं आहे की त्या प्रत्येक सणवारामध्ये मदत करता आणि कुठे पण फोन केल्यानंतर त्या येतात. आणि नगरसेवक पाहिजे तर तो मायाताई सारखाच पाहिजे. त्यांचं कार्य खूप छान आहे. ते भाजप पक्ष करून लढत आहे. भाजप पक्षाला आपण काय त्यांच्यासाठी विनंती करणार का? पक्ष सृष्टीला तिकीट मिळवण्यासाठी? हो, त्यांनी भाजप पक्षांना म्हणजे तिकीट दिलंच पाहिजे. त्यांचं कार्य खूप छान आहे ताईंचं. काय सांगाल, निवडणूक येत्या 2 दिवसात लागणार आहे, आपल्याला कसा नगरसेवक हवा? सर्वसामान्यांच्या जनतेशी एक जीवानी संलग्न होते, समधर्म समभावाच्या हिशोबाने ज्यांनी आजपर्यंत कार्य केले अशा ज्या नगरसेविका ज्या होत्या, अशा ज्या नगरसेविकेच्या उमेदवारीच्या रणांगणात होत्या, त्या मायाताई काळे असाव्यात असं मला वाटतंय. कारण का, त्यांना आहे ना समधर्म समभावाने त्या एकत्रित सर्वांच्याच कार्यक्रमांमध्ये त्या इन्व्हॉल्व होतात, सहभागी होतात, सहकार्य करतात. अशा पद्धतीने त्यांनी जे कामकाज आतापर्यंत केलंय त्या हिशोबाने या प्रभागाच्या विकासाला प्राधान्य देऊ शकतील. आपलं नाव काय? महेंद्र गोळ, सातपूर राजवाड़ा. कहाँ पे रहते हैं आप? राजवाड़े. क्या कहेंगे इस बार के इलेक्शन चुनाव में आपको कैसा नगरसेवक होना चाहिए? माया दीदी अच्छे है. क्या काम किया उन्होंने हमारे न्याज का प्रोग्राम करे और अपन कुछ भी प्रॉब्लम होता अपन जाते हैं उनके पास, तो कुछ भी अपने मदद करते, वो बोलते अपने बारे में. आज हमारे राजवाड़े में होना चाहिए ये माया दीदी. माया दीदी अच्छे है, समझदार भी है, काम भी करते ऐसा. और अभी न्याज का प्रोग्राम भी करे थे उन्होंने. समाजसेविका आहे, या सध्या इलेक्शन मध्ये उभे राहत आहे, काय सांगणार? माया निवृत्ती काळे या इलेक्शनला उभ्या राहत आहे, तर यांना निवडून द्या आणि यांना व्यवस्थित मतदान करा. तिकीट भेटलं पाहिजे आणि त्या सर्व कामात करता व्यवस्थित, सगळ्यांना सहकार्य करता. तर आमची तीच इच्छा आहे का त्या पण निवडून यावा आणि आमचे सर्व सहकार्य त्यांनी पार पाडावे. ताई, प्रभाग क्रमांक 11 मध्ये तुम्हाला कसा नगरसेवक हवा, काय सांगाल? मायाताई सारखाच हवाय. मायाताईने असे कोणते कामं केलेले? आमच्या हर समस्या त्यांनी पार पाडल्या. नेमकं कुठल्या समस्या? काही पण असो, गल्लीमध्ये कार्यक्रम असो, काही अडचण आलेली असो, त्या हर समस्याला आमच्या पाठीमाग असतात. माया काळेसारखी नगरसेवक पाहिजे. प्रत्येक ठिकाणी धावून येणारी, हाक मारल्याने निम्या रात्री जे उभे राहणार आहे, तसंच आम्हाला बी नगरसेवक पाहिजेत. आमचे काय सांगणार आजी, तुम्हाला या निवडणुकीच्या अनुषंगाने आता 2 दिवसात निवडणूक लागणार आहे, कसा नगरसेवक? चांगलं पाहिजे. चांगला नगरसेवक नगरसेवक हवं, चांगलं पाहिजे. आमच्याकडे बाथरूम नाहीये, संडास बाथरूम, आम्हाला पाणी येत नाही. आमची नळपट्ट्या इतक्या 10-12 हजार दिल्या. हातावरचे लोक त्यांनी कसं काम करायचं? एवढे पैसे कुठून भरायचे? सुद्धा आम्ही होतो. मी 15 वर्ष गोगा काळ्याच्या खोलीत राहिले. त्याच्यामुळे राजवाड्यातही चांगले संबंध आहेत माझे. त्यांच्या वडिलांच्या लग्नात सुद्धा आम्ही होतो आणि त्यांनाही चांगलं ओळखतो. फक्त एवढंच का निवडून आल्यावर असं
काम ऐकलं पाहिजे ते आमचं काही आम्ही कामाला लावलं ते काय आम्हाला महाताई सारखा नगरसेवक व्हावा, कारण की त्यांना उमेदवारी आता नसतानाही ते सामाजिक कार्य खूप करत आहे आताच्या काळामध्ये. कारण की त्यांचं समाजकार्य हे खूप चांगले चालू आहे. त्यामुळे काय नाव तुमचं? माझं नाव अनिकेत किरण शार्दूल. भाई इस चुनावी दौरान में आपको कैसा नगर सेवक होना चाहिए? महाताई जैसा नगर सेवक चाहिए. हम वहाँ जाते हैं, उनके पास हमारे को कुछ समस्या होता है तो वो हमारे साथ आते हैं. जैसे हमारे गैरेज का लाइट खराब हो गया, कोई आता कुछ बोलने को तो खड़े रहते हैं हमारे मदद के लिए. जब कुछ काम रहा नगर पालिका में उसके लिए भी आते हैं. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, सातपूर.